मंत्री तानाजी सावंत यांनी पंढरपूरमध्ये आपल्या मनोगतामधून मुक्ताफळं उधळलेली आहे. ते म्हणतात की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्यापेक्षा मोठी सभा पंढरपूरमध्ये सावंत बंधूंनी घेतली. अटल बिहारी वाजपेयींनी जी सभा घेतली होती तो धनगर समाजाचा मेळावा होता आणि त्याला लाखोंची गर्दी होती. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली होती, त्याला सुद्धा लाखोंची गर्दी होती. पण तानाजी सावंत बंधू तुम्ही एवढे मोठे कधी झाला की तुम्ही 7 लाख लोकांचा मेळावा पंढरपूरमध्ये घेतला. तानाजी सावंत जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे तुम्हाला. ज्या ठाकरे घराण्याच्या ब्रँडवरती तुम्ही पंढरपूरमध्ये मेळावा घेतला, त्या मेळाव्याला महाराष्ट्रामधनं लाखो शिवसैनिक आले होते. तो सावंत बंधू या नावावरती तो मेळावा झालेला नव्हता. तानाजी सावंत, तुमच्या सावंत बंधूंची राजकीय ओळख काय होती? एक वाकाव गाव, त्या माढा तालुक्यामध्ये शिंदे बंधूंनी तुम्हाला वरमान सुद्धा करू दिलेली नव्हती. तुम्ही जिल्हा परिषदेच्या पलीकडे जात नव्हता तानाजी सावंत. त्याच शिवसेनेनं तुम्हाला आमदार केलं, तुम्हाला मंत्री केलं, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती ओळख दिली. तानाजी सावंतांचं हे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पटतंय? याच्यावरची भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सांगावी. कारण तानाजी सावंत हा पैशानं सत्तेनं माजलेला, महाराष्ट्राचा समाजमन माहीत नसलेला एक उतावळा नेता आहे, महाराष्ट्रद्रोही नेता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.